छत्रपती संभाजीनगर येथील ईशान कॉम्प्लेक्स N2 ठाकरे नगर या ठिकाणी श्री साई ऑटो हायटेक सर्व्हिस सेंटर नव्याने उभारण्यात आलं असून सेंटरचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं। श्री साई ऑटो हायटेक सर्व्हिस सेंटरचे मालक श्री दिलीप वालेकर आणि भरत वालेकर यांनी खडतर अशा संघर्षातून आपला प्रवास सुरू केला। साई हायटेक सर्व्हिस सेंटर इथपर्यंत यायला मला 20 वर्ष लागले। सुरुवात एक शून्यापासून केली होती। एक काळ होता असा की 15 किलोमीटर मी सायकलवर येत होतो इथपर्यंत। आज रोजी माझी तिसरी शाखा आहे ही आणि माझी इथं एक शाखा आहे ठाकरे नगरला N2 सिडको मध्ये, चिकलठाण्यात 2 शाखा आहेत, शिवनेरी लॉन्जो जालना रोडवर। तुमचा काय डिप्लोमा काय इंजिनिअरिंग? हो, माझं MCU 2 वर्ष ऑटोमोबाईल डिप्लोमा झालेला आहे। त्याच्यानंतर मी भावाला त्यांना सगळ्यांना इकडे घेऊन या क्षेत्रात। कशी सुचली ही संकल्पना की आता आपण आपल्या शाखा वाढवाव्या आणि या क्षेत्रातच करिअर करावं? 2006 साली मी ज्यावेळेस डिप्लोमा चूज केला त्यावेळेस आपल्या मराठा समाज किंवा हिंदू समाज ह्या लाईनमध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये खूप लोक कमी होते। त्यामुळे मी स्वतःहून एक निर्णय घेतला की आपण काहीतरी करायचं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात आपलं करिअर घडण। नोकरी तर कोणाला भेटली नाही भेटती त्याच्याविषयी, नोकरी केल्यापेक्षा नोकरी देणारा व्हायला माझी पहिल्यापासून स्वतःची हे होते। काय काय सर्व्हिस असणार आहे याच्यामध्ये? टोटल 2 व्हीलरचे स्पेअर पार्ट मिळणार आपल्याकडे आणि सर्व्हिस भेटणार सगळ्या, टोटल कुठली बी कंपनीची गाडी असो। आज पाटलांनी एक नवीन उभारी अशा नवीन उद्योजक मराठी लॉबीमध्ये आपली एक सुरुवात या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही केली, त्याबद्दल त्यांचं खरंच आज आम्ही या सर्व संभाजीनगरकरच्या वतीने शुभेच्छा देतो। सायकल रिपेअरिंगच्या माध्यमातून सर्वप्रथम चालू केलेला प्रयत्न आज हायटेक सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचला, तीही कुणाची मदत न घेता। स्वबळावर स्वतःचा व्यवसाय भालेकर बंधूंनी उभारला। या बेरोजगारीच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। त्यांच्या यशाला सर्व स्तरांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। मंत्री महोदय अतुल सावे साहेबांनी शाखेचं उद्घाटन करून दिलीप भालेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आजकालच्या तरुणांमध्ये असा व्यवसाय करण्याची जिद्द हवी असे सावे यावेळी म्हणाले। जनरल न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।